नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अपात्र महिलांची जी यादी आहे ती पोर्टलवर जाहीर करण्यात आलेली आहे। हा मित्रांनो, ती कशी पाहायची हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांची फेरतपासणी सुरू आहे। याच दरम्यान काही नियमांचे काटेकोरपणे पालन करून काही हजार महिलांची नावे या योजनेच्या लाभार्थ्यांमधून वगळण्यात आली आहे। मराठवाड्यातील 21,97,211 पैकी 55,334 महिलांचे लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत मित्रांनो। त्याचबरोबर मराठवाड्यातून अर्ज केलेल्या 54,598 अर्ज असून मान्य झाले नसून त्यांना अनुदान केव्हा मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। मराठवाड्यातील 55,334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे, कारण मित्रांनो यांची नावे वगळण्यात आलेली आहेत। नाशिक जिल्ह्यातून 75,000 महिलांचे अर्ज हे अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। जेव्हा या योजनेसाठी अर्ज सादर केले जात होते तेव्हा महिलांनी अर्जासोबत जे सादर केलेले कागदपत्र होते त्यांची पडताळणी करण्यात आली होती व त्यामध्ये जिल्ह्यातील 75,000 महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। जर आपण बाद झालेल्या या अर्जामागील प्रमुख समस्या पाहिल्या तर ती चुकीचा आधार क्रमांक, काही चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करणे हे त्यामध्ये आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील या योजनेच्या लाभार्थी महिलांचा आकडा हा 6,71,135 आहे। एवढ्या महिलांनी बुलढाणा जिल्ह्यातून या योजनेचा आतापर्यंत लाभ घेतलेला आहे, परंतु आता अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू असताना निकषात न बसणाऱ्या 23,780 महिला या निर्देशनास आल्या आहेत। त्यामुळे या सर्व महिला आता अपात्र झाल्या असणार आहेत। सर्वात जास्त महिला मित्रांनो अपात्र हा पुण्यातून आहेत। पुण्यातून जवळपास 75,000 महिलांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू देखील केलेली आहे। महिलांनी पैसे परत केलेले पैसे शासनाच्या तिजोरीत जमा करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून नवीन लेखाशीर्ष तयार करण्यात आले असून या महिलांनी सरकारी बँकेत जाऊन या लेखाशीर्षाच्या खात्यामध्ये एका चलनाद्वारे पैसे परत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। सर्वात जास्त अपात्र महिला या पुणे जिल्ह्यातील ठरलेल्या आहेत मित्रांनो। त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामधील ज्या महिलांचे अर्ज अपात्र केले आहेत त्यांची नावे महिला व बालविकास यांच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता किंवा ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तिथे उपलब्ध असलेल्या यादीमध्ये आपण आपले नाव पाहू शकता। जर यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला यापुढील हप्ता मिळणार नाही असे समजा, हे निश्चित आहे मित्रांनो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जाची पडताळणीचे आदेश हे या महिन्यामध्ये दिले होते। त्यामुळे आतापर्यंत 30 लाख महिलांचे अर्ज पडताळणी करून अपात्र करण्यात आलेले आहेत। या महिला या योजनेचा गलत फायदा घेत होत्या, अशा महिलांना अपात्र करण्यात येत आहे। परंतु अपात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले 7 हप्त्याचे 10,500 परत घेणार नाहीत असे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे। परंतु मित्रांनो, आता नेमका प्रश्न आहे आजच्या व्हिडिओचा की आपण अपात्र आहोत का पात्र आहोत हे पाहायचं कसं। त्यासाठी तुम्हाला मी एक स्टेप करून दाखवणार आहे, ते तुम्ही फॉलो करून तुम्ही त्या यादीमध्ये तुमचं नाव अपात्र यादीमध्ये आहे का पात्र यादीमध्ये आहे हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो। चला तर मग मी तुम्हाला कसं पाहायचं हे दाखवून देतो।